2 चेंडू आणि 8 धावेची गरज असताना यशवंत यांनी षटकार लगावला आणि 2 धावा काढल्या आणि 8 धावा पूर्ण करून आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तो जामरुंग ठाकूरवाडी संघ भिंगार संघाविरुद्ध झुंजताना. येस डकीचं 2 बॉलमध्ये 8 धावा पाहिजे होत्या. षटकार आला त्यानंतर एक बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज होती. तिथून फलंदाजाने बॉलला बॅटला कट लागले. 30 सर्कलच्या बाहेरही बॉल गेला नाही तरी 2 धावा निश्चित पळवून काढल्या. नक्कीच थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली यष्टी रक्षकाची, कारण यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटला गेला थोडा कुठेतरी बाजूला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. बोलू या सामन्याकडे. स्ट्राईक एंडवरती अजय, नॉन स्ट्राईक एंडला धीरज, समोर गोलंदाज चेतन, स्ट्राईक एंडला धीरज. आता मात्र ब्लॉक कॉल मध्ये चेंडू टाकलेला चेतन याने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जामरुंग वक्रतुंड संघाकडून. भिंगार संघ सुद्धा अतिशय नावाजलेला संघ आहे, तितक्याच ताकदीचा संघ आहे, बलाढ्य संघ आहे, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट त्यांनी केलेले आहे. पनवेल तालुक्यामधला संघ आहे या ठिकाणी आणि या बीडच्या मैदानावरती आपल्याला आज या ठिकाणी खेळताना दिसतोय केवारी सर. हे सडकीचा दोन्ही संघ तसं म्हटलं तर चांगलेच आहेत आणि इथे बघतोय आपण फाटका आलाय. भिंगार टीमचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. अगदी विचार केला तर एक दर्जेदार षटकार आलाय. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला थोडीशी एक संधी. एक षटकार लगावला तर भानुदास जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. लगातार 2 षटकारसाठी भानुदास जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. चांगली फलंदाजी पाहायला मिळते धीरज याच्या. आता मात्र सुरेख चेंडू टाकला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेतन मात्र कुठली चुकी करत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, दुसरा चेंडू वरती षटकार आला, तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला. चांगली गोलंदाजी जामरुंग संघाकडून पाहायला मिळते. भिंगार संघ सुद्धा अतिशय चांगला नावाजलेला संघ आहे, षटकार चौकाराचा बादशाह मानला जातो. धीरज याला आपण पाहिले मागील मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती या धीरजने. आता मात्र तितकीच चांगली कामगिरी करावी लागणार धीरज या फलंदाजाला. आता मात्र चांगला आडव्या पट्ट्याने मारलेला चेंडू, चेंडू खाली गिरीश येतोय. 1 धाव पूर्ण होते, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेतन मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. धाव फलकावरती धावा येत आहेत. बिन बाद 8. नक्कीच आपण केवारी सर या ठिकाणी पाहायला गेलं तर अतिशय चांगले आपल्याला सामने पाहायला मिळतात. मात्र हा एक कुठेतरी चांगला रोमांचक सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आता मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार डीजे. चेंडू जातोय सीमारेखा पार, षटकार. षटक संपल्याचा इशारा आलाय पंचांचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद. हॅलो 17. बाबा बॉल घालायचा नीट घालवा ना जरा. आता त्या कानपट्या फोडल्या असत्या, काय सांगायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. इथे धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 17 धावा. खूप चांगली फलंदाजी भिंगार टीम कडनं पाहायला मिळते. अगदी विचार केला तर मित्रांनो आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये भिंगार टीमनं उत्कृष्ट गाजवला, आपल्या नावाची आपल्या गावाची छाप सोडल्या आणि आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालाय. आणि त्या 2 क्वालिफाय झालेले संघ एकमेकाच्या विरोधात पाहतो. एका साईडला टीम वक्रतुंड जामरुग ठाकूरवाडी तर दुसऱ्या साईडला भिंगार असा सामना पाहायला मिळेल. ओहो यावेळेस
इट इज अ व्हाईट. खराब बॉल इथे सुरुवात खराब पाहायला मिळाली गोलंदाजाकडनं. नक्कीच व्हाईट. तर आता करतोय का फलंदाज फाईट, हे मात्र पाहणं गरजेचं असणार आहे गिरीश याच्या गोलंदाजीवरती. येस नक्कीच फलंदाज गोलंदाजाकडे फाईट कर, परंतु स्क्वेअर लेगचा पंच आहे त्याच्याकडे फाईट करू नको. आणि इथे फटका चांगला, कॅच देखील टिपली, परंतु पंचाने सांगितलाय हा खरा बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, दरफदरी बॉल, नो बॉल, येणारा बॉल फ्री हिट. बॅटमन हे स्क्वेअर लेगच्या अंपर का तू चंद्री करू नको बाबा, तो मोकार डेंजर गडी आहे. त्या अंपरे सांगा तो आहे कशे नशिबात यो माझ्या आला आहे, नको झाले ते तर. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागणार. कुठेतरी खराब गोलंदाजी करताना दिसतोय गिरीश आपल्याला या मैदानावरती. आता मात्र रेखा रेखा ए फरसान बिरसान यांना आणून द्या, काहीतरी खाऊ दे, सकाळी सकाळी मस्त नाश्ता होईल ओके मध्ये. रात्री योच प्रॉब्लेम झालेला, नो बॉल होता, कॅच गेली, मरमर गडी रेकत गेला अंपर्क. आवड दे अंपर काय देईल आता, तिथेही फ्री हिट बॉल होता. ओ यावेळेस यस फलंदाज बाद. यस नक्कीच फलंदाजाला मैदान सोडावा लागेल. पंचांचा बोट आकाशाकडे नक्कीच आपण पाहिला. नाही रिव्ह्यू दिला जाणार नाही ह्या विकेट साठी, फक्त बिमर साठी रिव्ह्यू दिला जाईल, लक्ष असू द्या. येस ते देखील पंचांना शंका वाटली तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतील, परंतु इथे फलंदाज बाद झालाय आपण पाहू शकाल. अजय फलंदाज बॅक टू डग आउट. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. एका साईडला भिंगार तर दुसऱ्या साईडला वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडी, या दोन टीम मध्ये आपण पाहतोय एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. एकापेक्षा एक बल्लाडे संघ आज पाहायला मिळतील. जणू काय असं वाटत होतं की भिलवले बडा पळसदरी हा सामना आपण पाहायला मित्रांनो. मला तरी वाटलं होतं की पळसदरी हा संघ एकतर्फे सामना जिंकेल, परंतु भिलवले टीमने देखील कमी काही कसरत सोडली नाहीये मित्रांनो. आपण जर बघितलं केवारी सर, तर नक्कीच कुठल्याही क्षेत्रामध्ये जिद्द माणसाने सोडली नाही पाहिजे. आता मात्र चेंडू जातोय लोंगॉनच्या डोक्यावरून, कणकणे षटकार डीजे मास्टरला मिळते. गिरीश मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी करताना दिसतोय. भिंगार संघ मात्र चांगला ताकदीचा बलाढ्य संघ आहे. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते, टप्पा पडल्यानंतर काहीसा उचली घेणारा चेंडू. गिरीश मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय, पण कुठेतरी थोडीशी महागडं षटक म्हणता येईल गिरीशाचं. या ठिकाणी वेलात वेल काढून आमचे दिनेश काका बडेकर या ठिकाणी आले होते. येस नक्कीच त्यांच्याच माध्यमातून या रखरखत्या ट्रॉफी आपण पाहिल्या. अगदी खूप चांगली व्यक्तिमत्व. साहेब कुठे जायला, घरी का? अहो काय आता थांबा, आता किती राहिलाय टाइम. आलो काय आता, तुम्ही गेल्यावर याल परत. बस जाऊन या. बॉलर थांब, युवान आलाय. नाही मग काय आता, नाही मग काय होईल माहित आहे का, लाल टमाटर बडे मजेदार, हाय टमाटर बडे मजेदार. बोलूया सामन्याकडे. आता मात्र चेंडू विसाव दिलाय, जातोय सीमारेखा पार, षटकार.
नक्कीच चांगला ताकदीचा संघ आहे. पनवेल तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे भिंगार या संघाचं. आणि प्रत्येकाच्या बॅटमध्ये ताकद आहे की षटकार मारण्याची. आणि तितकीच ताकद या जामरुंग वक्रतुंड संघामध्ये सुद्धा आहे. कारण तिसरं षटक घेऊन येतोय जामरुंग ठाकूरवाडी संघाकडून गोलंदाज काशीनाथ. तर मात्र चांगला सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव मिळते. एके धावेच्या बरोबरीने धाव फलक आलते. धाव फलकावरती धावा लागल्यात भिंगार संघाच्या 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. तितकेच ताकदीचे फलंदाज मैदानामध्ये आहे. काशीनाथ कुठेतरी थोडासा वयाने लहान आहे, परंतु मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणलं जातं. आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला करताना दिसतोय काशीनाथ. पहिला चेंडू टाकला, अतिशय चांगला सन्मान दिला गेला त्या चेंडूला. तर मात्र फुलटा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू जातो. चित्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आता मात्र फलंदाज बाद. अतुल. हॅलो साहेब, आपली गाडी जर चालू होत नसेल तर गाडी देखील सांगते तुम्ही जाऊ नका. बघा लक्ष असू द्या. तर जाण्याची गरजही नाही. आता आपली लक्ष्मी गाडी असते, ती गाडी देखील आपल्याला सांगते की जाऊ नका, तरी तुम्ही जातायत. आता आमचा इलाज खपला जातात वय धका स्टार्ट करा रे. काय सांगायचं आहे. अतुल फलंदाज बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदिनाथ. नाही गडी जेलाय तोय, काय कमी नाही ना आदिमानव पेक्षा. मोकार उंच येतोय. पुढे लिंकचा बॉल इथे पटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत इथे बघता बघता धावा घेतल्या जातील 2 या बॉलवरती आणि 2 धाव्याच्या मदतीने धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. यस थँक्यू. थर्ड अंपायरची मागणी या. थर्ड अंपायर म्हणजे काय माहिती आहे का, शंकराचा तिसरा डोळा. चला तिसरा डोळा आपण खोला. हॅलो हा या इकडे जेवण वाढून ठेवला या. काय सांगायचं आहे. येस नो बॉल नसेल हा, चांगला बॉल राहिलाय. अगदी विचार केला तर धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या तर आपण पाहू शकाला. दादा किती 38 36 धावा. यस थँक्यू. 37 धावा धाव फलकावरती. इथे चांगला फटका खेचायचा होता आणि या बॉलवरती एक सिंगल धाव. 37 आणि 1 38 धावा. 38 धावा धाव फलकावरती आणि ते अंपर बॉलर काय ते स्टंपला गुदगुल्या करी का, काय सांगायचं आहे. चौकास लावायचा का अखिर रात आपल्या काय निवांत. बस टमुई खुश झालं वय. आवडे रागानं आवडे प्रेमानं जर यानं मला टमलं बॉल लायला ये ते टम सांगतं वय. आवड्या गुदगुल्या आयुष्यात मला कोणा केल्या नाही. नाही मोकार रागाना ते स्टम आणतात, पण यो गडी असा पहिला आहे का त्यांना गुदगुल्या केल्यात.
काय रे तो बॉल लाज का स्टंप लाजत. 39 धाबा 39 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. भिंगार टीमची चांगली फलंदाजी हा. अगदी विचार कर 39 धाबा धावफलकावरती अजूनही बॉल शिल्लक असतील बरं वाटतं या. इथे चांगला फटका शतरक्षक आहे त्याला बीट करून बॉल निघून जाईल. वन बाउन्स सीमा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. असा तो सांगतो का भोशाड्या खाया मोकळा. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती या. चांगला सामना आपण पाहतोय. ओहो यावेळेस अजून एक चांगला फटका आणि बॉल निघून जाईल सीमा पार. आगला स्टेशन खोपिवली. नेक्स्ट स्टेशन खोपिवली. यस ठोकला षटकार आणि 6 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 धावा आणि 50 धाव्यांचं टार्गेट ठेवला ते म्हणजेच वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडी टीमच्या विरोधात. या 18 बॉलमध्ये 50 धावा चेस केल्या जातील का ते पाहावा लागेल. हॅलो 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 चेक. हेलो सुन मेरी घरवाली मैं हूँ तेरा घरवाला अब छोड़ के आलस तू जरा चाय बना कर ला. नाही चहा वाली पे होता का. चला स्पीडअप ठेवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. भिंगार टीमने क्षेत्ररक्षण चांगलं जाळं विणलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे मॅच मध्ये खूप चांगली मित्रांनो मॅच पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल 50 धाव्यांची गरज. आता तटीचा सामना आपण पाहतोय. तसे मॅक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील. अगदी विचार केला तर आदरणीय मयूर पवार सर. या ठिकाणी केवारी सर आपण जर पाहिलं तर नक्कीच 18 चेंडू आणि 50 या धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर नक्कीच लगातार 2 षटकारासाठी अठरा चेंडू आणि 50 या धावसंख्येची गरज आहे. आता मात्र हाणामारी करावी लागणार. जसे भिंगार संघानं जसं हाणामारी केली तशीच हाणामारी मात्र जामरुंग संघाला करावी लागणार. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. गिरीश हरिदास. याच हरिदासने मात्र चांगली फलंदाजी केली होती आणि तोच गिरीशने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. कोण त्यांना विचार. 18 चेंडू आणि 50 धावा. नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 16.5ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये पहिलं षटक घेऊन येतोय दया. भिंगार संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय दया. समोर फलंदाज
आता मात्र सुरेख चेंडू टाकला जातोय, आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न कुठेतरी फसतोय. दया मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पनवेल भिंगार वरून आलेला संघ आहे. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाजाला मात्र बांधून ठेवलं गेलंय. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसते. आणि स्ट्राइक एंड वरती आहे हरिदास. मात्र कुठंतरी बांधून ठेवलं गेलंय. चेंडू काही समजत नाही हरिदास या फलंदाजाला. मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क येत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय भिंगार संघाकडून दया. 50 धावांचा पाठला करायचंय. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय रक्षकाच्या हातामध्ये. कुठली धाव येत नाही. चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. अजूनही पंच आमच्याकडे वळतायत. आत्ता मात्र अवांतर धावेचा इशारा येतोय. तितकाच चांगल्या ताकदीचा फलंदाज आहे. ह्याच हरिदासने मात्र कालच्या सामन्यामध्ये चांगले षटकार लगावले होते परंतु आज काही बॅटला काही चेंडू लागत नाहीये. आता मात्र चांगला चेंडू मारला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल सोडला जातोय. 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज हरिदास आणि गिरीश. दोन धावेने धावफलकावरती धावा आल्यात त्या 3. आता मात्र कुठंतरी चौकार षटकार येणे गरजेचे ठरणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता येते. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 3. आता मात्र 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. 12 चेंडू 47 धावा. बारा चेंडू 47 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. दयाने मात्र चांगली कामगिरी केली. फक्त 3 धावा दिल्यात. आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय भिंगार संघाकडून गोलंदाज आदिनाथ. स्ट्राइक एंड वरती आहे गिरीश. 47 धावांचा पाठला करायचा आहे 12 चेंडू मध्ये. तर मात्र सुरेख चेंडू मारला जातोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. मात्र चेंडूला फिरवलाय सीमारेखे पार. असंच फिरवावा लागेल तरच कुठेतरी जवळजवळ सामना जामरूक संघाच्या बाजूने येऊ शकेल. आता मात्र फुलटा चेंडू. चांगला समाचार गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतंय. 1 धाव पूर्ण करतंय. एके धावेने धावफलक करतंय. धावफलकावर धावा येऊन टेपल्यात त्या बिनबाद 10. अजूनही 40 या धावसंख्येची गरज असेल. चौकार षटकारांची गरज असेल तरच कुठेतरी प्रेक्षकांना एक सामना चांगला पाहायला मिळेल. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. आता मात्र हरिदासला मात्र काही समजला नाही चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे.
हरिदासला मात्र चेंडू काय बॅटला लागत नाहीये. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं हरिदासने मात्र चांगली कामगिरी केली, पण आजच्या सामन्यामध्ये मात्र हरिदासचे काय बॅट चालत नाही. तर मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. एके धावेने धावफलकावरती धावा येऊन डापल्यात 11. नक्कीच चौकार षटकार येणे गरजेचे ठरणार आहे. आदिनाथ मात्र चांगली कामगिरी करतोय. गिरीशला मात्र चांगली कामगिरी करावी लागणार अपेक्षा असतील जामरुंग संघाच्या. तर मात्र पंच आमच्याकडे बोलतायत अविनाशजी पालांडे. अवांतर धावेचा इशारा येतोय. अवांतर धावेची भर पडते. धाव फलक आलतोय. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 12. कुठेतरी मोठे फटके येणे गरजेचे असणार आहे. एकेरी दुहेरी धावाने काही चालणार नाहीये. आता मात्र चेंडू विसावला जातोय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न कुठेतरी फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झालीये. आदिनाथची गोलंदाजी बघा कशी चांगली गोलंदाजी करतोय. आपल्याला पाहायला मिळत आहेत पनवेल तालुक्यामधून कसे गोलंदाजी कशी फलंदाजी. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये एक धाव घेतली जाते. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा येऊन टेपल्यात त्या बिनबाद 13. आता मात्र आपण जर पाहिलं तर जवळजवळ 37 धावांची गरज असेल. म्हणजेच जर बघितला तर 6 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील. तरी पण कुठेतरी एक धाव कमी पडेल असं वाटतंय. पण भिंगारानी बिलवलेलं ना. कुठली मॅच आहे कुणाची. हां निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आत्ता मात्र फलंदाज बाद होतोय गिरीश. जवळजवळ असं वाटते की हा सामना एकतर्फी भिंगार संघाच्या बाजूने झुकला जातोय. कारण बऱ्याच धावा केल्या या भिंगार संघानं. परंतु बघितलं तर जामरुंग ठाकूरवाडी सुद्धा एक नौका संघ आहे. परंतु अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केली. सर्व लहान लहान मुलं आहेत परंतु चांगला खेळ या मैदानावरती केला जाई. आणि या ठिकाणी आमचे नक्कीच चेंडू विसावला जातोय. बघा एक चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते भिंगार संघाकडून. थोडंसं अनुभवी खेळाडू आहेत भिंगार संघामध्ये. आणि जामरुंग संघामध्ये कुठेतरी थोडेसे लहान लहान आहेत. परंतु असू द्या असाच खेळ मैदानावरती. काल त्यांनी चांगला खेळ दाखवला. आज मात्र कुठेतरी थोडासा मागे पडला जामरुंग ठाकूरवाडी संघ. परंतु अनुभव हा महत्त्वाचा असतो. यानंतर भिलवले संघाचा संघनायक या ठिकाणी यायचंय. ओके या ठिकाणी विजयी झालाय तो भिंगार संघ. आणि विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार.